आता राज्यात पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा समोर आलाय। तब्बल 2.25 लाख हेक्टरवरील कांद्याचा बोगस पीक विमा उतरवण्यात आला। प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यातून अहवाल मागवण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे। विमा उतरवलेल्या पिकाचं नुकसान झाल्यास हेक्टरी 46,000 ते 90,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल। त्या लाभापायी आणि लोभापायी बोगस पीक विमा काढण्यात असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। मात्र त्यातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड पडणार आहे। नाशिक, धुळे, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, संभाजीनगर आणि बीड या 8 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कांदा लागवड होते। या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कांदा पिकाचा बोगस विमा हा उतरवण्यात आलाय। आपण विमा सुरक्षित जर बघितलं तर कांदा पिकामध्ये लक्षात आलं की जवळपास 2,63,000 हेक्टर क्षेत्र आपल्याकडे कांद्याचं इन्शुर्ड झालेलं आहे। परंतु सर्वसाधारणपणे तेवढ्या क्षेत्रावर पावसाळी हंगामामध्ये पेरणी होत नाही। तर त्यानंतर कृषी विभागाकडनं पीक पेरणी, पर्जन्यमान ह्या बाबी पण वेगवेगळ्या विभागाकडनं जे आहे ते त्याच्यावर मॉनिटर होत असतात। तर आम्ही पीक पेरा बघितलं तर सर्वसाधारणपणे 77,000 हेक्टरचा पीक पेरा नोंदवलेला होता की कांदा पिकाची लागवड झाली। नजर अंदाज असतो अर्थात, थोडंफार त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं। तर त्या अनुषंगाने बघितल्यानंतर लक्षात आलं की इथं 77,000च्या तुलनेमध्ये जवळपास 2,63,000 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हर इन्शुरन्स झालेला आहे।